आता आपलं दुसरा लेक्चर आहे, तर आपण फास्टमध्ये रिव्हिजन घेत आहोत. तर यामध्ये आपण जवळजवळ क्लासिफिकेशन संपवण्याचा प्रयत्न करू आणि यामध्ये आपण मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, प्लांट आणि ॲनिमल यांचं क्लासिफिकेशन संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला सुरू करूया. तर हिस्ट्री ऑफ डायव्हर्सिटी हे आपण सुरू करणार आहोत. तर त्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की फादर ऑफ बॉटनी कोण आहे. फादर ऑफ बॉटनी कोण आहे? थिओफॉरेस्टस. लक्षात ठेवा, फादर ऑफ बॉटनी थिओफॉरेस्टस. आणि त्याचं जे बुकचं नाव आहे त्याचं नाव आहे हिस्टेरिया प्लॅन्टरम. आता मी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे इथं. हे काय तसं इथं PYQ मधले आपण इथं नोट केलेले आहेत. तर कॉलर ब्लोनला काय म्हणतात आपण? क्लॅव्हिकल्स. कॉलर ब्लोन क्लॅव्हिकल्स तर मग आता इन्क्वायरी इंटू दी प्लांट्स हे कोणाचे पुस्तक आहे? तर ते पण आहे थिओफॉरेस्टसचं आहे. ऑन दी कॉजेस ऑफ प्लांट, इन्क्वायरी इंटू द प्लांट्स ऑर ऑन दी कॉजेस ऑफ प्लांट हे दोन बुक आहेत. एक हिस्टेरिया प्लॅन्टरम आणि एक इन्क्वायरी इंटू द प्लांट. हे झाले आपले दोन पुस्तकं. तर त्याच्यानंतर आहे उष्ट्याची सन्स. उष्ट्याची सन्स काय यानं पुस्तक दिलं आहे? फॅमिलीज ऑफ फ्लावरिंग प्लांट. याचं पुस्तकाचं नाव काय? फॅमिलीज ऑफ फ्लावरिंग प्लांट. फॅमिलीज झालं. त्यानंतर आता फादर ऑफ झुलॉजी अँड बायोलॉजी. लक्षात ठेवा, अरिस्टॉटल. वर्गीकरणाचा पहिला प्रयत्न त्याने केला होता. यानं सर्वात पहिलं केलेलं आहे. त्यानंतर येतो आपला त्याने कसल्या पद्धतीने आपली नॅचरल सिस्टीमने केलं होतं ते पण, जसं की बेंथमॅन ओकरने केलं होतं त्याच प्रकारे तिने पण करण्याचा हे क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरिस्टॉटलनं आर्टिफिशियली केलं होतं आणि जे नॅचरल होतं ते कार्लिनियस आणि बेंथमॅन ओकरने केलं होतं. लक्षात ठेवा, आर्टिफिशियली केलं होतं ते अरिस्टॉटलने आणि कार्लिनियस आणि बेंथमॅन ओकर यांनी केलं होतं ते नॅचरल पद्धतीने. त्यानंतर येतो आपला आला स्पेसिस प्लॅन्टरम आणि फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोण आहे? तर कार्लिनियस आहे. प्लेसिस प्लॅन्टरम याचं आलं बुकचं नाव. प्लेसिस प्लॅन्टरम याचं आलं हिस्टेरिया प्लॅन्टरम. लक्षात ठेवा, हिस्ट्रीवाला कोण आहे? तर थिओफॉरेस्टस आहे. स्पेसिस प्लॅन्टरमवाला कोण आहे? तर कार्लिनियस आहे. त्यालाच फादर ऑफ टॅक्झॉनॉमी होता. आणि टॅक्झॉनॉमी टर्म कोण दिली आहे? तर ती टर्म दिली आहे डिकॅन्डलने दिली आहे. तर कार्लिनियस हे दोन नावं आहेत. लक्षात ठेवा, कार्ल दोन, त्यामुळे द्विनाम पद्धतीचं जनक. वनस्पती आणि प्राणीमध्ये त्यांनी डिव्हिजन केलं होतं. त्यानंतर हॅकेलमध्ये मराठी शब्दामध्ये 3 नावं आहेत, 3 आपले अक्षर आहेत. त्याच्यावरून लक्षात ठेवा की 3 याने 3 प्रकारमध्ये डिवाईड केलं होतं. यामध्ये वनस्पती, प्राणी आणि प्रोटिस्टा. याने वनस्पतीमध्ये काय काय होतं? वनस्पती बी आणि फंगस बी होतं याच्यामध्ये इन्क्लुडेड. आणि प्रोटिस्टामध्ये बॅक्टेरिया इन्क्लुडेड होते, म्हणजे मोनेरा इन्क्लुडेड होते. त्यानंतर आला कोपलँड याच्यात मराठीमधले 4 अक्षर आहेत म्हणून 4 मध्ये डिवाईड केलं आहे त्याने. तर मोनेरा एक्स्ट्रा याच्यात. त्यानंतर येतो आपला RS विडाकर याने 5 किंगडम सिस्टीममध्ये ते डिवाईड केले. 1969 मध्ये 5 किंगडम सिस्टीम ही कोण दिली आहे? तर ती दिली आहे आपल्याला RS विडाकरने. त्यानंतर प्लांट, ॲनिमल, प्रोटिस्ट, मोनेरा अँड फंगा हे 5 प्रकारामध्ये त्यांनी डिवाईड केलेलं आहे. त्यानंतर किंगडम आपलं जे हे कसं लक्षात ठेवणार आहे तुम्ही, मी सांगतो तुम्हाला एक ट्रिक याच्यासाठी. तर याला आपण म्हणतो KD क्लॉफ GS. KD क्लॉफ GS. KD क्लॉफ GS नुसार म्हणजे किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस या पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकता. तर या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता हे लक्षात तुम्हाला ठेवता येईल आता. आणि याच्यात एवढं लक्षात ठेवा की डिव्हिजन कशासाठी? तर प्लांटसाठी. आणि फायलम कशासाठी? तर ते आहे आपल्या ॲनिमलसाठी. जसं आपण फायलम पाहतो आपल्या याच्यामध्ये किंगडम ॲनिमल यामध्ये आर्थ्रोपोडा, ॲनिलिडा, मोलस्का जे आहेत ते काय आहेत? तर ते आहेत आपले फायलम. तर ते काय झालं आपलं डिव्हिजन फॉर प्लांट आणि फायलम फॉर ॲनिमल या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण याचं एक्झाम्पल म्हणून बघू शकता की इथं लक्षात ठेवा तुम्हाला काय कुठली आली महत्त्वाची. तर त्यामध्ये कोणती टर्म दिली ते पण महत्त्वाचं आहे. तर फॅमिली, जीनस आणि स्पेसिस हे जॉन रेने दिले. क्लास आणि ऑर्डर ही कोण दिले? तर कार्लिनियसने. फायलम काय आहे? तर फायलम काय आहे? क्युव्हियर
आयक्लोरनं दिलं आहे फायलम नाव, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे जाती आणि प्रजाती लक्षात ठेवा. जाती सर्वात लहान आणि प्रजाती मोठी. लहान म्हणजे यामध्ये सर्वात जास्त डिस्टिंक्ट राहते आणि जेवढं तुम्ही आता इथं वरती जाल तेवढं व्हेरिएशन वाढत जाते. त्यानंतर येतो आपला आलं इथं काय साम्यता जास्त असते सर्वात जास्त, म्हणजे कुत्र्यासारखा दिसन, हा कुत्रा तो कुत्र्यासारखा दिसन, पण ते जेव्हा त्यांचं आलं हे बदलत जाईल. किंगडम इथं ॲनिमलियामध्ये येतील तेव्हा मग ॲनिमलियामध्ये इकडं काऊ असेल आणि इकडं कुत्रा असेल तर यामध्ये किती व्हेरिएशन दिसाल तुम्हाला दिसन ते स्पष्ट. तर त्या पद्धतीने ते या प्रकारे असते, म्हणजे सर्वात जास्त सिमिलॅरिटी असेल तर ती असते स्पेसिसमध्ये, त्यानंतर जीनसमध्ये त्या प्रकारे ती कमी होत वरती जात असते. त्यानंतर आता आपण एक क्लासिफिकेशन बघू ह्युमनचं. ह्युमन काय तर ॲनिमल किंगडम डिव्हिजनने म्हणता येणार त्याला फायलम म्हणू आपण. फायलममध्ये कुठला तर कॉर्डेटा फायलम, त्याला बॅकबोन असतो म्हणून कॉर्डेटा. एबल टू मूव्ह म्हणजे ॲनिमल ऑन देअर ओन, प्लांट असतं तर ते मूव्ह झालं नसतं. त्यानंतर येतो मॅमल्स. मॅमल्सला काय असते विथ फर, हेअर्स अँड मिल्क ग्लँड्स. मॅमल्स कशावरून ओळखले जातात? फर, हेअर अँड मिल्क ग्लँड्स. आणि प्रिमेट्स काय आहे त्याचा आला जो आहे तो आहे आपला आला ऑर्डर काय ऑर्डर प्रिमेट्स. त्यामध्ये काय असतो तो कॉलर बोन असतो आणि ग्रास्पिंग फिंगर असतात. त्यानंतर येतो आपली फॅमिली काय माणसाची तर होमिनिड्स, त्यामध्ये फ्लॅट फेसेस, 3 डायमेन्शनल विजन. आणि त्यानंतर येतो आपला जीनस होमोसेपियन या पद्धतीने आपलं आलं नाव येते. काय नाव कसं मिळून बनले असतं जीनस आणि स्पेसिस होमोसेपियन. त्यानुसार होमो म्हणजे काय अफराईट पोस्चर आणि लार्ज ब्रेन, हाय फोरहेड, थिन स्किन बोन्स. त्यानंतर येतं बायनॉमियल नॉमेनक्लेचर कोणी दिलं आहे तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर कार्ल लिनियस 2 नावाच्यानुसार. त्यानुसार सायंटिफिक नेम कसं असते तर ते जे असते पहिलं जीनस स्पेसिस, म्हणजे इकडे जसं जाणार तुम्ही जसं किंगडम येईल तुमचं आलं KD क्लॉब GS म्हणजे एवढी स्पेसिस येते, या पद्धतीने ते असते. त्यानंतर आता आपण एक एक्झाम्पल म्हणून काय घेऊ तर मॅन्जिफेरा इंडिका. हे नाव कसं लिहायला पाहिजे आपण, पहिलं जे लेटर असते ते एक कॅपिटल असते आणि त्यानंतर जे असते ते असते स्मॉलमध्ये. जीनसचं पहिलं शब्द तो असतो कॅपिटलमध्ये आणि स्पेसिसचा जो पहिला शब्द असतो तो स्मॉलमध्ये. आणि ते कसं लिहायचं इटॅलिकमध्ये ते लिहिलेलं असायला पाहिजे. आणि लॅटिन लक्षात ठेवा लॅटिन भाषेत आणि इटालियन फॉर्म आपलं लॅटिन भाषेत आणि इटालियन याच्यामध्ये स्टाईलमध्ये. तर फॅमिली काय असते मँगोची तर ॲनाकार्डिएसी आणि ऑर्डर काय सेपेंडिएसी. तर लक्षात ठेवा मॅन्जिफेरा इंडिका, फॅमिली ॲनाकार्डिएसी आणि ऑर्डर सेपेंडिएसी. 2 नावांनी दर्शवणे जीनस आणि स्पेसिस. सर्वात लहान घटक काय तर तो स्पेसिस म्हणजे जाती. लक्षात ठेवा जात पहिले येते मग प्रजात येते. मग जीनस काय स्टार्टिंग विथ कॅपिटल लेटर, स्पेसिस विथ स्मॉल लेटर. आणि त्यानंतर येतो आपला लॅटिन लँग्वेज, इटालिक लिपी आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टेड 3 ते 14 लेटर्स असतात एक नावामध्ये. आणि सायंटिस्ट नेम ॲट लास्ट, जसं की कार्ल लिनियसचं नावामध्ये यल येतो. मॅन्जिफेरा इंडिका यल शेवटी लिनियसचं एवढा नुसतं यल येत असतो. त्यानंतर पुढे बघू आपण, त्यामध्ये येतो आता बॉटनिकल नेम दिलेत मी इथे काही. पोटॅटोचं काय सोलॅनम ट्युबरोझम, टोमॅटोचं सोलॅनम लायकोपर्सिकम, ब्रिंजलचं सोलॅनम मेलंजेना. काय आपलं हे लेपर्डचं नाव आहे, लेपर्डचं पॅन्थेरा पॅरेडस. हाऊसफ्लायचं काय मुस्का डोमेस्टिका आणि त्याची ऑर्डर काय डिप्टेरा. लक्षात ठेवा डीपमध्ये जाऊ शकते आपली हाऊसफ्लाय. त्यानंतर याची आली काय लेपर्डची फॅमिली काय तर ती फेलिडी, जशी आपल्यावाली याची असते कॅटची. यू म्हणजे खरा आणि प्रो म्हणजे पहिला. तर हे जे काय सिस्टीम आहे 2011 ICBN नुसार ते आपलं आलं होत असे. त्यानंतर काय ICNAEP याने 2018 सुरू केलं आहे नॉमेनक्लेचरमध्ये. त्याचा आला फुल फॉर्म तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता माहीत असल्यास. त्यानंतर येतं आपले 5 किंगडम सिस्टीमचं क्लासिफिकेशन. आता आपण इथं बघू त्यामध्ये मोनेरा काय आहे तर एकपेशीय आहे म्हणजे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. आणि त्यामध्ये काय तर त्याचं आलं
स्वयंपोषी आणि परपोषी दोघं आहेत, स्वयंपोषी परपोषी. त्यानंतर येतो प्रोटिस्टा युनिसेल्युलर, युकॅरियोटिक, स्वयं प्लस परपोषी. आणि फंगस लक्षात ठेवा, फंगसला महत्त्वाचं तुमच्यासाठी, याच्यावरून तुम्ही हे सर्व जो काय तो पॅराग्राफ तुम्ही ड्रॉ करू शकता. लक्षात ठेवा युनिसेल्युलर आणि इकडं मल्टीसेल्युलर. लक्षात ठेवा फंगापासून तुमचं आलं क्लासिफिकेशन स्टार्ट होते. मग त्यानंतर काय येते आपल्याला, त्यानंतर प्रोकॅरियोटिक ओनली वन जो कोण आहे तो प्रोकॅरियोटिक आहे, तो आहे मोनेरा. मग असा एक प्रश्न तयार होत असतो की असा एक पेशी आहे तो फक्त प्रोकॅरियोटिक आहे, तो असतो मोनेरा. आणि मग जे काय असते बाकीचे जे उरतात ते मध्ये युनिसेल्युलर असतात, पण ते युकॅरियोटिक पण असतात. म्हणजे एकच सेल असते पण त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस असते, ते झाले युकॅरियोटिक आहे. 4 युकॅरियोटिक आहे, 1 फक्त प्रोकॅरियोटिक. युनिसेल्युलर 3 आहेत इकडचे, फंगस, प्रोटिस्टा, मोनेरा, प्लस त्यानंतर मल्टीसेल्युलरमध्ये येतात फंगस, प्लांटी, ॲनिमलिया. या प्रकारे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ते स्वयंपोषी परपोषी, यामध्ये बी आपण डिवाईड तसं त्या प्रकारे करू नाही शकत, पण आपण लक्षात ठेवू शकतो फंगस काय जो कायमस्वरूपी परपोषी आहे, ते प्लांट बी आहे ते स्वतः फक्त स्वयंपोषी आहे. बाकी सर्वांमध्ये परपोषी आहे, म्हणजे आहे हा पण परपोषी, हा पण परपोषी, हा पण परपोषी, हा परपोषी. तर प्लांट फक्त स्वयंपोषी. यामध्ये आता आपला बॅक्टेरिया, इथं बॅक्टेरिया काय नायट्रोजन फिक्सेशन करू शकतो. त्यामध्ये 2 प्रकारचे असतात, एक स्वयंपोषी असतं आणि एक परपोषी असतं. त्यावरून आपण हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवू शकतो की एक स्वयंपोषी बॅक्टेरिया, एक परपोषी बॅक्टेरिया. त्यानंतर येतो आपला कोण आहे प्रोटिस्टामध्ये बी आपले हे येत असतात, त्यामध्ये स्वयंपोषी परपोषी दोघं प्रकारे असतात. त्यानंतर आता सेल वॉल कशाने बनलेली असते याचीवाली, तर ते म्युरामिक ॲसिडची बनलेली असते बॅक्टेरियाची. तुम्ही लक्ष बघितलं असेल तर ते पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरामिक ॲसिड. आणि जे प्रोटिस्टा आहेत त्यामध्ये सेल वॉल आहे किंवा नाही पण आहे. त्यानंतर फंगसची कायटिनने आणि प्लांटची सेल्युलोजने. आणि ॲनिमलमध्ये तुम्हाला माहिती की सेल वॉल नसते. त्यानंतर येतो आपलं 3 डोमेन सिस्टीम कोण दिले, ते कार्लोज. लक्षात ठेवा कार्लोजने 3 डोमेन सिस्टीम दिली होती आपल्याला. त्यामध्ये आर्किया, युबॅक्टेरिया आणि युकॅरिया यामध्ये 4 किंगडम येतात. यामध्ये बॅक्टेरिया आणि यामध्ये बॅक्टेरियाचे 2 क्लासिफिकेशन आहेत. लक्षात ठेवा बॅक्टेरियाचे 2 क्लासिफिकेशन आहे आणि 4 जे असतात आपले 5 किंगडम आहेत, 5 पैकी 4 यामध्ये येतात युकॅरियामध्ये. कारण युकॅरियोटिक 4 आता आपण इथंच बघितलं वरती की युकॅरियोटिक जे येते हे 4 आहेत. आणि मग प्रोकॅरियोटिक उरलेला याच्याला 2 क्लासिफाय होता आणि हा जे 4 आहेत यामध्ये 4चं काय ते युकॅरिया येते. मग बॅक्टेरियामध्ये 2 प्रकारचे डिफरन्स काय असतो, तर सेल वॉल असतो, सेल वॉल आहे किंवा नाही आहे त्या प्रकारावर ते क्लासिफाय असतात. म्हणजे यू म्हणजे काय आहे तर सेल वॉल आहे आणि नाही आहे म्हणल्यावर तो युकॅरिया आहे. तर प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आणि प्रोकॅरियोटिक आर्किबॅक्टेरिया लक्षात ठेवा, ही त्या शरून तुम्ही ते क्लासिफाय करू शकता. इथं बघा बॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया 2 प्रकार आहेत. त्यानंतर युकॅरियोटिक, त्यामध्ये प्रोटिस्टा, प्लांट्स, फंगाय आणि ॲनिमलिया असे क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं PYQ आहेत. तर आपल्याला मिओसिसचे स्टेजेस विचारता एका सिक्वेन्समध्ये लावायला. तर आपण कसं लक्षात ठेवलं, LZPDD लिप्टोटिन, झायगोटिन, पॅचेटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस. लक्षात ठेवा LZPDD लिप्टोटिन, झायगोटिन, पॅचेटिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आता येतं डॉगचं काय, तर नाव आपलं आलं सायंटिफिक आहे तर कॅनिस फॅमिलरिस. आणि कावचं काय, बॉस टॉयरस. फायलोजेनिक इव्होल्युशनरी डिसेंट हे लक्षात ठेवा. फायलोजेनिक कसं आहे त्याला मध्ये इव्होल्युशनरी डिसेंट. आणि फॅमिली काय तर कॅनिडिडे, कशाची तर डॉगची. त्यानंतर येतो हॅलोटाईप, आयसोटाईप, निओटाईप, लॅक्टोटाईप. हे काय तर ते प्रश्नामध्ये विचारले गेलेत. तर हॅलोटाईप काय तर एखाद्या जातीचे मूळ भौतिक वर्णन, त्यानुसार हा महत्त्वाचा आहे पहिला. तर मूळ भौतिक वर्णन, त्यावरून नवीन जात किंवा त्याच जातीतील सजीवाचे वर्णन जाणता येते. यानुसार आपण त्याच जातीतल्या किंवा नवीन जात याचं आलं मूळ भौतिक वर्णनावरून आपण ते ओळखू शकतो. त्यानंतर आयसोमध्ये कसं असतं सेम असते. तर मग याचंच डुप्लिकेट
और खास वनस्पतीसाठी असलेला हॉलोटाईप सारखाच एक प्रकार आहे. हॉलोटाईप सारखाच प्रकार आयसोटाईप. त्यानंतर येतो आपला निओटाईप. निओटाईप काय उपलब्ध नसेल तर केलेले नवीन नामकरण. जर येच नाही आहे कशावर बेसिस लक्षात ठेवा. आयसोटाईप, निओटाईप, लॅक्टोटाईप. आयसो काय तर डुप्लिकेट आहे, निओ काय तर येच अवेलेबल नाही आपल्याला, म्हणून नवीन नावकरण करायचं तर आपल्याला निओ म्हणजे नवीन नावकरण. आणि लॅक्टो काय तर येच उपलब्ध नसेल तर मूळ जातीपासून नमुना गोळा करायचा आहे. लॅक्टो लक्षात ठेवा, मूळ जातीपासून नमुना गोळा करणे म्हणजे लॅक्टोटाईप. त्यानंतर येतो आपला सिनटाईप. सिनटाईप काय कोणतीही 2 किंवा जास्त जातींसाठी एकत्र केलेले वर्णन त्यांच्या येच उपलब्ध नाही, त्यास आपण काय म्हणतो, सिनटाईप म्हणतो. 2 किंवा जास्त जातींसाठी एकत्रित, लक्षात ठेवा, एकत्रित वर्णन ज्याच्यासाठी येच उपलब्ध नाही त्यास. आणि पॅरा काय तर येच सोबतच वर्णन केलेला नमुना, येच सोबतच. पॅरा काय येच सोबतच. लॅक्टो काय मूळ जातीपासून नमुना वेगळा करणे. आणि निओ काय तर नवीन नामकरण करणे. आयसो काय तर याचं डुप्लिकेट आहे और खास वनस्पतीसाठी केलेला हॅलोटाईप सारखा प्रकार. पॅरा काय याच सोबतच वर्णन केलेला नमुना. त्यानंतर येतो मोनोग्राफ. मोनोग्राफ काय एखाद्या विशिष्ट सजीव गटाची माहिती मध्ये मोनोग्राफ असतो. विशिष्ट सजीव गटाची माहिती मोनोग्राफ. त्यानंतर ऑर्गॅनिझम रेफरायचं नॉन ग्रीन प्लांट कुठलं आहे तर फंगस आहे. त्यानंतर 3 डायमेन्शन सिस्टम कोण दिली आपल्याला 1996 मध्ये कार्ल रोजने दिले. फादर ऑफ बॉटनी कोण आहे, थिओफ्रास्टस तुम्हाला सांगितलंय. आणि कोण आहे आपल्याला बायोलॉजी आणि झुऑलॉजीचा तर तो आहे अरिस्टॉटल. त्यानंतर येतो आपला अमिबा. काय एकपेशीय सजीव आहे, प्राणी नाही. लक्षात ठेवा, प्राणी नाही, सजीव म्हणजे हालचाल करू शकतो पण प्राणी नाही येतो, एवढं लक्षात ठेवा. नंतर पुढे अमिबा काय एकपेशीय सजीव आहे पण प्राणी नाही. वनस्पती व प्राणी यांना जोडणारा दुवा तुम्हाला आता आधीच बोललो, प्रोटिस्टा कशामुळे तर याच्याने आपण इकडं प्लांट ॲनिमल जोडू शकतो इकडं, आणि एकपेशीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, परपोषी यानुसार आपण हे जोडत असतो. प्रोटिस्टा काय तर एक युनिसेल्युलर आहे, काय स्वयंपोषी प्लस परपोषी आहे. आणि अजून काय आपल्या याच्याली सेल वॉलला IBN नाही पण आहे, त्याच्यामुळं आपण या जोडणारा दुवा म्हणू शकतो. तर सर्व प्रोकॅरियोटिक एकपेशीय असतात, पण सर्व एकपेशीय प्रोकॅरियोट नसतात, हे लक्षात बघा तुम्ही नीट इथं. तर कसं सिद्ध झालं असतं हे मग हे सिद्ध करून दाखवतो मी. तर सर्व प्रोकॅरियोटिक्स एकपेशीय असतात, म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये कुठला कोण येतो तर तो असला मोनेरा काय तर युनिसेल्युलर आहे. पण सर्व युनिसेल्युलरमध्ये कोण युनिसेल्युलर, फंगस बी आहे, प्रोटिस्टा बी आहे, आणि अजून कोण उरला आपला प्रोटिस्टा बी आहे आणि मोनेरा बी आहे. तर हे तिघं झाले काय युनिसेल्युलर. त्याच्यामुळं सर्व जे प्रोकॅरियोटिक आहेत ते युनिसेल्युलर आहेत, पण सर्व युनिसेल्युलर हे प्रोकॅरियोटिक नाही आहेत, कारण युनिसेल्युलर युकॅरियोटिकमध्ये पण आहे, हे तुम्ही याच्यावरून सिद्ध होते. तर त्यानंतर मोनेरा प्रोकॅरियोटिक, प्रोटिस्टा युकॅरियोटिक, याच्यावरून सिद्ध होते. त्यानंतर येतं प्लांट क्लासिफिकेशन. थिओफ्रास्टस फादर आहे प्लांट क्लासिफिकेशनचा बॉटनीचा. त्यानंतर येतं किंगडम प्लांट प्लांट किंगडम. तर 1 इज मायक्रोस्पोरंजिया फॉर हे कोन्स आहेत ते मेगास्पोरंजिया, मायक्रोस्पोरंजिया. फिमेल काय आहे तर मेगा आहे आणि मेल काय तर मॅक्रो आहे. त्यानंतर सब किंगडम काय क्रिप्टोगॅम्स, फेनोरोगॅम्स. लक्षात ठेवा, सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, फेनोरोगॅम्स. त्यानंतर फेनोरोगॅम्समध्ये काय पीचधारी आहे आणि क्रिप्टोगॅम्स काय अभिजी. त्यानंतर काय अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, म्हणजे नेक्ड सीड आणि क्लोज सीड. नेक्ड आणि जिम्नो क्लोज. जिम्नो ओपन, जिम्नो मी चुकीचं बोललो इथं आपल्याला, तर मी तेच म्हणलं काय बोलताना आपण चुकून जातो फ्लोमध्ये. तर जिम्नोस्पर्म काय तर ओपन सीडेड आणि अँजिओस्पर्म काय तर क्लोज सीडेड. त्याला म्हणतो आपण अनावृत्ती बीजी आणि आवृत्ती बीजी, लक्षात घ्या.
तर असं या प्रकारे क्लासिफिकेशन हे होत असते आपलं. यामध्ये क्रिप्टोग्राम्स आणि फेनोग्राम्स. क्रिप्टोग्राम्समध्ये अबीजी आणि फेनोग्राम्स काय बीजी. फेनोग्राम्समध्ये दोन आपले हे प्रकार, त्यामध्ये अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. त्यामध्ये सर्वात मोठा जिम्नोस्पर्म आहे. जिम्नोस्पर्म काय आहे, जिम्नोस्पर्ममध्ये काय असते तर ओपन सीडेड असतात आणि त्यामध्ये जगात उंच जे झाड आहे त्याचे काय सिकिया सिम्परविरन्स 366 फीट त्याची ऑल हाईट. आणि सर्वात मोठा गेरवाला प्लांट 125 फीटचं ते टॅक्झोडियम. आणि सर्वात लहान म्हटलं जिम्नोस्पर्ममध्ये तर ते काय सॅमिया पिग्मी. आणि अनदर एक्झाम्पल बघितलं तर त्यामध्ये सायकस आणि पायनस. कशाचे एक्झाम्पल सांगितले सर्व मी, तर हे जिम्नोस्पर्म आहे. तुम्हाला सरळ प्रश्न येतील की जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल सांगा. त्यामध्ये सायकस, पायनस, सॅमिया पिग्मी, टॅक्झोडियम, सिकिया सिम्परविरन्स या प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकतात. त्यानंतर येतो आपला अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये आता क्रिप्टोग्राम्स आणि फेनोग्राम्समधले अँजिओस्पर्म जिम्नोस्पर्म बघूया. त्याच्या आधी आपण हे पहिले क्रिप्टोग्राम्स पूर्ण करून घेऊ. बीज नाही असेवाले बीजाणोस्पोर्स, त्याचे प्रोडक्शन होते स्पोर्सने होते. सेक्शुअल प्लस असेक्शुअल रिप्रोडक्शन. डिव्हिजन कसे होते तर थॅलोफाईट, ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट. 3 प्रकार आहेत, थॅलो, ब्रायो आणि टेरिडोफाईट. तर ते आपण कशावरून डिफाईन होत असतात तर ते काय संवहनी संस्था आहे किंवा नाही आहे. तर थॅलोफाईट हे वेट फॉर 5 मिनिट.